नमो नमः. नमस्कार मंडळी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्ते शारदे देवी सरस्वती नमोस्तुते. वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदायिनी. नमस्कार मंडळी. आज आपल्याला ज्या श्लोकांचा विचार करायचा आहे ते राम-लक्ष्मणांवर एकत्रित रचलेले असे श्लोक आहेत. म्हणजे ते दोघांनाही उद्देशून आहेत. संस्कृत भाषेमधल्या द्विवचनाचा उपयोग केलेले अतिशय सुंदर असे हे श्लोक आहेत. आधी आपण श्लोक म्हणूया. तरुणौ रूपसंपन्नौ सुकुमारौ महाबलौ पुंडरीकविशालाक्षौ चिरकृष्णाजिनांबरौ फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मतां रक्षः कुलनिहन्तारौ त्रायेतान्नो रघुत्तमौ. आता या श्लोकांचा शब्दार्थ बघूया. राम-लक्ष्मणांचं वर्णन ह्याच्यामध्ये केलेलं आहे. हे कसे आहेत तर तरुण आहेत, सुंदर आहेत, सुकुमार आहेत, सामर्थ्यवान आहेत. यांचे नेत्र कमळाप्रमाणे विशाल आहेत. यांनी वल्कल व हरणाचं कातडं वस्त्र म्हणून पांघरलेलं आहे. फळं व कंदमुळं भक्षण करणारे हे आहेत. हे जितेंद्रिय आहेत, तपाचरण करणारे आहेत, ब्रह्मचर्य पाळणारे आहेत, सर्वांना आश्रय देणारे आहेत, धनुर्धारीमध्ये श्रेष्ठ आहेत, राक्षस कुळाचा नाश करणारे आहेत. रघुकुलातील प्रमुख असे हे दोघे दशरथ राजाचे पुत्र, एकमेकांचे भाऊ राम व लक्ष्मण आमचं संरक्षण करो अशी प्रार्थना या श्लोकामध्ये केलेली आहे. आता या श्लोकांचा गूढार्थ काय आहे तो बघूया. श्रीराम हा विष्णूचा 7वा अवतार, तर लक्ष्मण हा भगवान शेषाचा अवतार. देवांना वृद्धावस्था नसते म्हणून त्यांच्यासाठी तरुणौ हे विशेषण वापरलेलं आहे. दोघेही तरुण आहेत, देखणे आहेत, रुबाबदार आहे, तसंच तेजस्वी व मोहक आहे. यांचे सर्व अवयव अतिशय प्रमाणबद्ध असे आहेत. लक्ष्मण हा सुवर्णासमान कांती असलेला आहे, तर राम हा नीलकमलासमान आहे. हे वनवासाला जेव्हा जायला निघाले तेव्हा ऐन तारुण्यात होते. यौवनाचा बहर होता. त्यांचं सौंदर्य पुरुषी मर्दानी होतं, पण तरीही ते राकट किंवा उग्र नव्हते. सुकुमार होते, नाजूक कोमल होते. शरीराप्रमाणेच त्यांचं मनही कुसुमासारखं म्हणजे फुलासारखं अत्यंत कोमल होतं. आणि तरीही ते दोघे सामर्थ्यवान होते, पराक्रमात महान होते, तेजस्वी होते, शक्तिशाली होते. देवांनाही ते अजिंक्य होते. पूर्ण विकसित झालेल्या शुभ्र कमळाप्रमाणे त्यांचे नेत्र होते. वनवासात असताना झाडाच्या वाळलेल्या सालापासून बनवलेली चीर असा शब्द इथे आलेला आहे, म्हणजे वल्कल व हरणाचे कातडं ते परिधान करत असत. सीता व लक्ष्मणही रामाचंच अनुकरण करत असत, पण ती वस्त्रसुद्धा त्यांना अतिशय शोभून दिसत असत. पुढे त्यांचं वर्णन असं केलेलं आहे की राम आणि लक्ष्मण दोघेही राजघराण्यात जन्मलेले होते. राजेशाही पदार्थांचा आस्वाद घेण्याची त्यांना सवय होती. पण राम, लक्ष्मण आणि सीता सुद्धा वनवासात कंद, झाडाची मुळं, फळं यावर उपजीविका करत होते. कारण
ते वचनबद्ध होते. त्यांच्या मनाने तसा निश्चय केलेला होता आणि मन एकदा ताब्यात आलं की असाध्य ते साध्यही होऊ शकतं. दोघांचाही आपल्या इंद्रियांवर पूर्ण ताबा होता. ऋषीमुनींसारखं तपाचरण ते करत असत. भारतीय संस्कृतीने ब्रह्मचर्याचा विशेष आदर केलेला आहे. ब्रह्मचर्यामध्ये विचार, आचार आणि उच्चार ह्या तिन्हीमध्ये पूर्ण पावित्र्य असावं लागतं. सर्व इंद्रियांकडून ब्रह्मचर्याचं पालन व्हावं लागतं. राम वनवासात होता, पत्नी समवेत होता, ऐन तारुण्यात होता, पण तरीही तिथे ब्रह्मचर्य व्रताचं त्याने काटेकोरपणे पालन केलं. लक्ष्मणानेही तसंच केलं. लक्ष्मण सुद्धा विवाहित होता, पण तो पत्नी उर्मिलेशिवाय इतके वर्ष रामाबरोबर राहिला होता. सीतेकडे त्याने मान वर करूनही कधी पाहिलं नाही. सीतेचा पायातील नूपुर हा अलंकार म्हणून ओळखू शकला, कारण तो सीतेच्या चरणांना नेहमी वंदन करत असे. राम व लक्ष्मण हे दोघे बंधू खरं तर सावत्र होते, पण तरीही त्यांचं एकमेकांवर अतिशय प्रेम होतं. लक्ष्मण स्वेच्छेने वनवासाला जायला रामाबरोबर तयार झाला होता. त्याच्यासारखं त्यागाचं दुसरं उदाहरण नाही. रामाने लक्ष्मणाची स्तुती केलेली आहे. जीवाला जीव देणारा लक्ष्मणासारखा भाऊ मिळणं अशक्य आहे. पुढे असं वर्णन केलेलं आहे. सत्व असा शब्द आलेला आहे त्याच्यात. सत्व म्हणजे मुंगीसारखे कीटक, लहान मोठे पशु, पक्षी व मानव हे सगळे. या सर्वांना असा विश्वास होता की राम लक्ष्मणाकडे आसरा मागितला तर तो नक्की मिळेल. हा विश्वास अनाठायी नव्हता. राम लक्ष्मण हे सर्व धनुर्धारींमध्ये श्रेष्ठ होते. त्यांची धनुष्य सुंदर व अद्भुत होती. सुवर्णाने सजवलेली होती. ती वज्राप्रमाणे चमकदारही होती. त्यांचे तीक्ष्ण बाण कैक राक्षसांना यमसदनाला पाठवणारे होते. राम तर एकबाणी होता. लक्ष्मण सुद्धा एका वेळी 500 बाणांचा वर्षाव करू शकत होता. रावणपुत्र इंद्रजिताचा त्याने वध केलेला आहे. लहान वयामध्ये विश्वामित्रांच्या यज्ञाचं रक्षण करताना आणि पुढे रावणाशी युद्ध करताना, वनवासात असताना राक्षसांची कुळच्या कुळं या दोघांनी नष्ट केलेली आहेत. अशा राम लक्ष्मणांनी सर्वांचं सर्व प्रकारे रक्षण करावं अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे. दोघांच्या सामर्थ्यावर आपल्या सगळ्यांनी पूर्ण विश्वास ठेवायचा आहे आणि आपल्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर टाकून आपण निर्धास्तपणे आपली कामं करायची आहेत. आपल्या मार्गाने आपल्याला जायचं आहे. पुढचा श्लोक जो आहे हा रामरक्षेतल्या उच्चाराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा श्लोक आहे. आत्तसज्ज धनुषा विषस्पृशा वक्षया शुगनिषंगसंगिनौ रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रतः पथि सदैव गच्छताम्. ह्याचा शब्दार्थ, सज्ज अशी धनुष्य घेतलेले, बाणांना स्पर्श करणारे आणि कधीच न संपणाऱ्या बाणांचे भाते जवळ ठेवणारे असे राम व लक्ष्मण माझ्या रक्षणासाठी माझ्या मार्गात सदैव माझ्या पुढे चालोत. आता गूढार्थ बघूया. राम लक्ष्मणाची धनुष्य ही नेहमी ताणलेली असत, म्हणजे सज्ज असत. फक्त बाण चढवायचा बाकी असत. त्यांच्या भात्यातील बाण कधीही संपत नसत. राम जेवढे बाण सोडत असे ते सर्व आपले कार्य यशस्वी करूनच पुन्हा रामाकडे परत येत. म्हणजेच रामाचा भाता हा अक्षय होता. गच्छताम हे आज्ञार्थी द्विवचन आहे. अनुज्ञा देण्यासाठी किंवा इच्छा प्रदर्शित करण्यासाठी हे वापरलेलं आहे.
आपल्यासह चालताना दोघांचे म्हणजे राम आणि लक्ष्मणाचं स्थान कुठे असावं हे याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. नव्हे तसा प्रेमळ आग्रहही केलेला आहे. मागणी राम आणि लक्ष्मण पूर्ण करणार याची खात्री आहे. तसंच राम व लक्ष्मणावर अतिशय श्रद्धा आहे, निष्ठा आहे. सज्ज धनुष्य व अक्षय भाते घेतलेले हे दोघे माझ्या मार्गात सदैव माझ्या पुढे चालावेत. आता हा मार्ग ऐहिक असेल, आध्यात्मिक सुद्धा असेल, पण हा निष्कंटक आणि निर्वेध व्हावा आणि आपली वाटचाल सुखेनैव चालावी व्हावी यासाठी दोघांची प्रार्थना या ठिकाणी केलेली आहे. आत्मसज्ज हा जो श्लोक आपण म्हणतो आहोत, विचार करतो आहोत, हा श्लोक म्हणून जर आपण घराबाहेर पडलो तर आपला प्रवास किंवा आपण ज्या कामासाठी बाहेर पडलो आहोत ते काम हे सफल होतं. तेव्हा रामाने आपल्या सर्वांचा जीवन प्रवास हा सुखकर करावा अशी प्रार्थना करूया आणि आज या ठिकाणी आपण विराम घेऊया. शिल्पा वैद्य यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं ना? करा हा नक्की. लाईक करा, शेअर करा, तुमचे अभिप्राय पाठवा. मी आवर्जून वाट बघते आहे. पुढच्या श्लोकामध्ये श्रीरामांचं वर्णन केलेलं आहे, ते आपण पुढच्या भागामध्ये ऐकणार आहोत. धन्यवाद. जय श्रीराम.